काल एक मुलगा आला होता पेढे घेऊन. माझा जुना पेशंट असावा. सोबत त्याचे वडीलही होते. मुलाच्या हातात खव्याचे पेढे तर बापाच्या हातात मलईचे पेढे होते. मुलानं माझ्या हातात पेढे दिले आणि वाकून नमस्कार केला. बापानंही त्याचं अनुकरण केलं. मुलगा 10वी पास झाला आहे डॉक्टर. बाप बोलले, अरे वा, छानच की. किती मार्क मिळाले? मी विचारलं. 62% आहेत, मुलगा बोलला. फर्स्ट क्लास मिळाला आहे त्याला. बापानं कौतुकानं मुलाच्या पाठीवर हात फिरवत म्हटलं, चांगले मार्क आहेत. मी म्हटलं, मग काय तर, गेल्या वर्षी 50% होते. एका वर्षात 12%ची प्रगती म्हणजे चेष्टा नाही डॉक्टर. खूपच छान. आता पुढं काय करायचं ठरवलंय? मी विचारलं. अजून ठरलं नाही. निकाल आलाय तेव्हापासून पेढेच वाटतोय. आम्हाला सगळ्यांना एवढा आनंद झालाय की बस. हा आनंद साजरा केला की बघू पुढं काय करायचं ते. आमचं बोलणं चाललंय तोपर्यंत अप्पूची एक मैत्रीण आली पेढे द्यायला. किती मार्क पडले ग? मी तिला विचारलं. 95%. अभिनंदन. मी म्हटलं. मला वाटलं की तिचे मार्क ऐकून तो मुलगा आणि त्याचे वडील थोडे खजील होतील, पण तसं काहीच झालं नाही. त्यांनी त्या मुलीलाही पेढे दिले आणि अभिनंदन केलं. खूप छान मार्क मिळवलेस. बापाचं नाव केलंच बघ. मुलाचे वडील बोलले. ती मुलगी निघून गेली आणि मुलगाही बाहेर गेला. यांच्या बऱ्याच दोस्तांनाही 90-95% मार्क आहेत. 62% मार्क मिळवूनही आम्ही पेढे वाढतोय याचं त्यांना आश्चर्य वाटतंय. तुम्ही पहिल्या व्यक्ती आहात चांगले मार्क मिळालेत म्हणणाऱ्या. बाकी सगळे फक्त 62% मार्क या नजरेनं पाहत असतात, हो ना? खरं सांगू डॉक्टर, प्रत्येक मुलाची एक कुवत असते, एक आवड असते. त्या मुलीला 95% मार्क मिळाले म्हणून माझ्या मुलाला तितकेच मार्क मिळायला पाहिजेत असं म्हणणं म्हणजे शुद्ध गाढवपणा आहे. प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे जगत असतो. आमच्या दृष्टीनं आनंदाची बाब म्हणजे त्याला गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी 12% मार्क जास्त मिळालेत. हा तर आनंद सोहळाच आहे की आमच्यासाठी. खरं आहे, आपण आपली तुलना इतरांशी करून स्वतःच्या आनंदात विरजण टाकत असतो. तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला आवडला. मी म्हटलं त्यांना. हे सगळं अनुभवातून शिकलो डॉक्टर. मी 10वीत असताना मला 40% मार्क पडलेत. त्या मानानं माझ्या मुलाला खूपच चांगले मार्क आहेत. मला 40% मार्क असताना मी त्याला 62% मार्क का मिळाले म्हणून का रागवावं? ग्रेट. मला 40% मिळाले म्हणून माझे वडील मला 1,00,000% बोलले होते. माझ्या मोठ्या भावांना 70%पेक्षा जास्त होते ना. ते भाऊ आता काय करतात? मी त्यांना विचारलं. एक शिक्षक आहे आणि एक खाजगी नोकरी करत आहे. तुम्ही शेतीच करता ना? हो. वडिलार्जित 2 एकर होती, आता 20 एकर आहे. मी स्वतः 18 एकर घेतली आहे. स्वतःची डेअरी आहे, खताची एजन्सी आहे. गेल्या वर्षी नुसता टोमॅटो 40 लाखाचा झाला. 100 रुपये दर होता बघा तेव्हा टोमॅटोचा. आमचं बोलणं चालत तोपर्यंत मुलगा आत आला आणि वडिलांना हाताला धरून घेऊन गेला. माझ्या डोक्यात विचार आला की ही माणसं खरी प्रॅक्टिकल जी आहे त्यात समाधान मानणारी, आनंद उधळणारी आणि आनंद वेचणारी. आणि जीवनातलं यश अपयश हे केवळ 10वीच्या मार्कावर अवलंबून नसतं हेही त्यांना सिद्ध करून दाखवलं होतं.